राजा उग्रसेना राज्य हा करणार तेथे राजा उग्रसेना राज्य हा करणार तेथे राजा उग्रसेना राज्य हा करणार राज्यभात आले आनंदात 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 राज्य काया कराचे सैन्य राज्य काया कराचे सैन्य राज्य काय कराचे सैन्य राज्य काय कराचे सैन्य सिपाही ठेवले भाऱ्यावर सिपाही ठेवले भाऱ्यावर शिपाई ठेवले साऱ्यावर शिपाई ठेवले साऱ्यावर मथुरा नरेश राजा माझा पिता उग्रसेन ह्याला कैद करून मनगडच्या जोरावर मथुरेचा राजा झाला देवाधिकाना दरारा बसून कित्येक राज्य धुळीस मिळवले मल्लयुद्धाच्या जोरावर किती शूरवीर योद्धे माझ्या सेवा बनवले माझी लाडकी बहीण देवकी हिचा विवाह सुरचांद नगरीचा राजकुमार वसुदेव त्याच्याबरोबर मोठ्या थाटामाटात संपन्न झाला आणि त्याच वेळी आकाशवाणी झाली मूर्ख गावचा सावध हो सावध हो देवकीच्या पोटी येणारे आठ अपत्य तुझा नाश करेल तुझा वध करेल तुझा मृत्यू निश्चित त्या क्षणी वसुदेव देवकीला बंदी केले त्यांची झालेली 7 अपत्ये गगन फिरून ठार केली 8वा अपत्य एवढा कडेकोट बंदोबस्त असताना गोकुळात गेलाच कसा त्यासाठी कित्येक मायावी राक्षस धाडले यश अजून लाभलं नाही आता एकच उपाय कोण आहे रे तिकडे तुमच्यावर एक कामगिरी आहे माझा विश्वासू मायावी राक्षस याला जाऊन सांगायचं की तू वाघाचे रूप घेऊन गोकुळात आक्रमण करायचं आणि त्या कृष्णाचा वध करायचा या हा निरोप देऊया
सोबत मावशीची कमाल पेंड्या सुदास आणि वाकड्या यांची तुफान विरोधाची धमाल वृक्षवल्लीमध्ये मयूराच्या नृत्यामध्ये रमली श्रीकृष्ण राधेची प्रेम कहाणी रमली श्रीकृष्ण राधेची प्रेम कहाणी त्या साधकात आहोत गाऊया ध्यास मुरलीचा लागला रे मोहना ध्यास मुरलीचा लागला रे मोहना गोलोकापासून एकत्र आपण संगत खेळते आलो रे भीतीचे तोरण शापाचे कारण त्यामुळे विभक्त झालो रे त्यामुळे विभक्त झालो रे त्यामुळे विभक्त झालो रे गोलोकापासून एकत्र आपण संगत खेळते आलो रे भीतीचे तोरण शापाचे कारण त्यामुळे विभक्त झालो रे त्यामुळे विभक्त झालो रे त्यामुळे विभक्त झालो रे मजते वृंदावना तो विरहा मजला तुझ समजावो हे लवकरी
काय सांगू मी माझी वेदना काय सांगू मी माझी वेदना हो ध्यान मुरलीचा लागला रे मोहना ध्यान मुरलीचा लागला रे मोहना काही हातात वेळी गाडी तो साऱ्या नातात गाडी तो साऱ्या नातात गाडी तो साऱ्या नातात हो वाऱ्याची केरी स्वराच्या लहरी तो सवे होता नात आवाज काही हातात वेळी गाडी तो साऱ्या नातात गाडी तो साऱ्या नातात गाडी तो साऱ्या नातात नात भर मीराये नमस्कार नात चंद्रा सूर्य काळा कला शिव पार्वती करती कासना मिट डोलतो हो मोठी सुंदरा गाती राणी गोपी मोरे करती नर्तना गाती राणी गोपी मोरे करती नर्तना हो ध्यान मुरलीचा लागला रे मोहना ध्यान मुरलीचा लागला रे मोहना गादी भेटके माझी गावाना तुझा विरह मधला जगविना कधी समजावूनी मागे मला लवकरी देवनी नंदना काय सांगू मी माझी वेदना काय सांगू मी माझी वेदना हो ध्यान मुरलीचा लागला रे मोहना ध्यान मुरलीचा लागला रे मोहना हेलो 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 चंद्रमा
सकाळच्या पहाटे कोंबड्याने बांग दिली. गवळी राजा जागा झाला. दूध काढून माठ भरले. माझ्या सासूबाई बोलल्या, करताना ग घाई, शेजारची नंदा बाजारी जाई. पहाट झाली. गहीवर घेतले माठ, धुक्याने भरला यमुनेचा घाट. शृंगार करून चालले मी बाजाराची वाट. उघडली गोट्याची कवट भरल्या दुधाच्या घागरी. उघडली गोट्याची कवट भरल्या दुधाच्या घागरी. मला येणार तुझ्या बरोबर, मला यायचे मथुरे बाजारी. साडी नऊवारी चला साडी नऊवारी घेतले दूध चालले बाजाराला. आपण साऱ्या पोरी मिळून बाजारात निघालो करा, पण एकले सुद्धा वाटतं काही का? अगं मी तर नवीनच आहे बघ, त्यामुळे मला काही बाजाराचा रस्ता माहित नाही बघ. मग आता काय करायचं ग? अगं त्या वरच्या आली मावशीला हाक मार पाहू. हो मावशी, अगे मावशी का ग पोरीनो? येते ना बाजाराला. अगं राधे, तुम्ही साऱ्या पोरी मिळून दही दूध घेऊन मथुरेच्या बाजारात निघालात. अगं राधे, अर्ध्यावर गेल्यानंतर तुम्हाला ह्या म्हातारी मावशीची आठवण कशी बरं झाली? मावशी काय करणार, ह्या नवीनच पोरी आहेत बघ. अगं राधे, यावंच लागेल का? हो ग मावशी. राधे, माझं बाळ अडतंय, दूध पाजते, शांत झोपवते, मग येते बघ तुझ्या सोबत जायला मथुरेच्या बाजाराला. आले माझ्या ध्याना, आले माझ्या ध्याना, आठवण आली का राधेला.
माझ्या ध्याना आले माझ्या ध्याना आठवण आली करा देना आले माझ्या ध्याना आले माझ्या ध्याना आठवण आली करा देना राज तुझ्या नसल्या बोरी राज तुझेला मावशी म्हातारी सोबतीला मावशी म्हातारी सोबतीला आले माझ्या ध्याना आले माझ्या ध्याना आठवण आली करा देना आले माझ्या ध्याना आले माझ्या ध्याना आठवण आली करा देना राज तुझ्या नसल्या बोरी राज तुझेला मावशी म्हातारी सोबतीला मावशी म्हातारी सोबतीला गडबड झाली पार नेसले फाटके सोन्यार नेसले फाटके सोन्यार नेसले फाटके सोन्यार गडबड झाली पार नेसले फाटके सोन्यार नेसले फाटके सोन्यार नेसले फाटके सोन्यार हळूहळू येते थांबा पोरीनो आधार कमरेला हळूहळू येते थांबा पोरीनो आधार कमरेला राज तुझ्याला नसल्या बोरी राजी मधुरेला मावशी म्हातारी सोबतीला मावशी म्हातारी सोबतीला म्हातारी मावशी दिसली म्हणू तिला काय दमवतोस की काय? अरे छान सुंदर असं गाणं वाजव की. मावशीला आकडी आली वाटतं. मावशीला आकडी नाही, मावशी अडकले. मावशी तू अडकलीस ना कशात? अगं मी की नाही करपुळीच्या भोगद्यात अडकली. काय मावशी? पोरू ना इकडे या. पोरू करपुडे बघता एवढा मोठा नाही, मेरी मावशी एवढी कशी अडकली? मेली दिसत नाही कशी अडकली ती. काय मावशी करपुडे बघता एवढा मोठा आणि तू मेली एवढी.
लय बोलतेस घे थकलो नंतर बघून घेते उठव तुझं दाम बा आता बघतेस काय जरा माझ्या मेलीनो हात थांबा पाय सुद्धा जरा हॉस्टेल आकडे नाही वाटतं मेली आकडी नाही मी वाकडी झाली आणि कशाला करते अगं पूर्ण माझी गाठ मारली काय मिरीनो माझ्या पदराला गाठ मारली मावशी असं बोल ना थांब सोडवते मिरी भलतीच ऐक तर मी काय सोडवली अगं पोरीनो काय का मावशी तुम्ही बाजारी चाललात ना हो मावशी हो मावशी अगं पण आई नेहमी काय म्हणते काय म्हणते मावशी काय म्हणते लाईट मावशी बंद करा विसरले वाटतं. अगं आई म्हणते मुलगी घराबाहेर पडली की तिनं तिचं काम झाल्यावर वेळेत घरी यायला पाहिजे असं काय का मावशी अच्छा काय काय मावशी म्हणजे तुम्हाला आजकालच्या पोरींना काय माहितीये नुसतं मोबाईल घेऊन शायनिंग करी मारायची आमच्या जमात कसं होतं माहितीये का अगं मुलगी जन्माला आली की बाप खुश होतो बाप म्हणतो पहिली बेटी धनाची पेटी मग तिला घोडा करून अंगा खांद्यावरती खेळवतो जसजशी मोठी होते तस तशी तिची इच्छा पूर्ण करतो बापाची इच्छा असते आपली मुलगी झाशीसारखी लढावू आणि जिजाऊ मारूच्या विचारासारखी व्हावी तीच मुलगी पुढे जाऊन आई होते जिच्या हाती पाण्याची दोरी तीच जगाला उद्धारी अशी आहे आमच्या स्त्रियांची थोरवी सुस्वागतम आपल्या समोर सुरू असलेल्या ह्या कार्यक्रमात आलेलं बक्षीस सौभाग्यवती सुनीता सूर्यकांत पडवळ राहणार गाव कोळंबे यांच्याकडून गवळींसाठी 201 रुपये राजू कृष्णा वेद्रे राहणार तळेकांते यांच्याकडून गवळींसाठी 200 रुपये रवींद्र मातळ राहणार गुहागर गाव आडूर यांकडून छोटी गवळींसाठी 100 रुपये तसेच प्रकाश इंदलकर यांकडून मावशीच्या गाण्यासाठी 201 रुपये त्यांचं असं म्हणणं आहे की ते गाणं पूर्ण झालं पाहिजे म्हणजेच वन्स मोर तसेच हर्षद सूरज विश्वास राहणार कलबडे चिपळूण यांकडून लहान गवळण नाव ओवी सुशांत गावडे यासाठी 201 रुपये या सर्व बक्षिसात्यांचं आम्ही श्री नवलाय मंडळ योगी रत्नागिरी अत्यंत आभारी आहोत धन्यवाद 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 हॅलो आले माझ्या ध्याना आठवण आली का राधेला आले माझ्या ध्याना आठवण आली का राधेला साधा शृंगार नटल्या पोरी राधी मधुरेला मावशी ही म्हातारी सोबतीला मावशी ही म्हातारी सोबतीला पोरीनो आदाय कमरेला हळूहळू येते काम पोरीनो माझ्या आदाय कमरेला राधा चुलीला लटकल्या पोरी राधे मधुरेला मावशी म्हातारी सोबतीला मावशी म्हातारी सोबतीला मावशी म्हातारी सोबतीला पोरीनो काय का मावशी तुम्ही शिंगार केलात थाट केलात आणि बाजारी चाललात ना ग हो मावशी अगं मी म्हणते कुणी घेतलं असं ताक कुणी घेतलं असं लोणी तर कुणी घेतलं असं दही अशा करून तुम्ही बाजारी चाललात ना ग
अगं पण मी काय म्हणते, काय गं मावशी? तुम्ही बाजारी चाललात ना, हो मावशी. मग या माझ्या बालमित्रांना छान सुंदर असा समजेल असा एक संदेश द्या की. हो मावशी. आमच्या कोकणात आमराईच्या वनात कोकणचा मेवा त्याला म्हणतात करवंद. आम्हा अडवतो नंदाचा मुकुंद. दया दुधाचा व्यापार हाच माझा छंद. वा 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 वा. अगं हे छोटी अशी पुढे तू या बालमित्रांना एक छान असा संदेश दे की. समुद्र त्याचे ज्या समुद्रात ते रत्नागिरी, ज्या समुद्रात नाही आवाज येत नाही. ज्या समुद्रात मोती मिळेल, आता विसरली. ज्या समुद्रात मोती मिळे त्याचे रत्नागिरी नाव. ज्या समुद्रात मोती मिळे त्याचे रत्नागिरी नाव. निवळी माझं गाव, ओवी माझं नाव. घेतले दूध चालले कसं राजाने पटकन सांगितलं, त्याला झटकन कळलं आणि ही आपली गुणगुण गुणगुण गुणगुण. आता सांगितलं मी माईक वरती तुझा आवाज यायचा नाही. शिवाजी महाराजांनी गड जिंकला तो रत्नागिरीचा किल्ला जयगड. सर्वांनी विचार केला बाजारी जाण्याची धडपड. दूध घेतले विक्रीला यमुनेचा घाट अवघड. घट्ट घट्ट कसला एकदम त्याला समजलं पाहिजे. गोळ्यातला गणपती गोळ्यात गेला, हीच ती परमेश्वराची लीला. राधा बोलली वीराला, चला जाऊया व्यापाराला. सर्व मिळून विचार केला, जाऊया आपण बाजाराला. घेतले दाग, चाललं बाजाराला. कडे कपाली सह्याद्री सुंदरी, कडे कपाली सह्याद्री सुंदरी. वाहतो जरा मार्लेश्वर, भक्तजने बोलती हर हर मार्लेश्वर, हर हर मार्लेश्वर. दया दुधाची माठ घेऊन डोईवर, बाजाराची वाट चाललो बरोबरी. अगं मावशी, तू आम्हाला संदेश विचारलास तर तू पण या बालमित्रांना संदेश दे ना. का म्हातारी मावशी द्यायलाच पाहिजे का हो गं? गं मावशी. माईक तर मला काय काही गरज नाही माईकची. आता येतो का आवाज? तो चालू कर रे बा. आता येतो आवाज? सुपाऱ्याची तुला फुकट दिली. हॅलो 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 हॅलो. ऐका हा, महाभारतात युधिष्ठिराने सत्य सांगितले आहे. महाभारतात युधिष्ठिराने सत्य सांगितलं आहे. मरायचं सर्वांनाच आहे, पण मरावं असं कोणालाच वाटत नाही. आता जगच वेगळं बदललंय. अन्न सर्वांना पाहिजे, पण शेती करावी असं कोणालाच वाटत नाही. झाडं सर्वांना पाहिजेत, पण झाडांची सावली कोणालाच आवडत नाही. पाणी सर्वांना पाहिजे, पण पाणी वाचवावं असंही कोणालाच वाटत नाही. सुना सर्वांना पाहिजे, सुना सर्वांना पाहिजे, पण मुलगी जन्माला यावी असं कोणालाच वाटत नाही, असं कोणालाच वाटत नाही. मग आता जाऊया काय बाजारी? हो मी गाणं म्हणतो, तू येशील माझ्यासोबत? हो म्हणून मी थांब रे दादा, मी गाणं म्हणते माझ्या बरोबर बघ दर्शनला गाणं. हॅलो हॅलो
काय आपल्या आशा करता तुम्हाला माहितीये का ही शालू कुठपर्यंत पोचली ती? नाही का मावशी? तुम्ही मोबाईलवर काय बघित असता? नुसत्या गुलू 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 करत असता. आता तू म्हण बघू गाणं छान सुंदर असं. हा मावशी, तुम्ही नाचा बाई, मी म्हातारे जमले, मी बघते कशा नाचता तुम्ही. केशरी रंगाची सारी फुले अंगावरे नक्षीदार चित्रांची दोरी पाठवरे गजरा बोरीला आज गोपी पाठ गुलाबी गानावरे दोन कली ऐपीत नयनी शोभिवंत काजल डोळ्यात कुंकुमावरी धनके कपीत असा साधा चुनगर करुणी ताल पोरी अबला इच्छा देऊन ईश्वरा ताई तुझा दादा लोणी घेऊन पाठा गेला बाबत गात मागे ओ देवता बाजाला या पालना
तिच्यावरे आसमान टेकले सासरंग भरोने इंद्र दोन पाकले संतया मोने ते जडहे मोदते आज पक्का व्यापार जगतेवर सागते कुणालावरी गाणते प्रतीक देवा सुंदराची माया गुणविधान दुर्गाची बोला निर्धरा ताई तुझा ताजा लोणी घेऊन माझा गेला बाबन काशी साथ हे बोले मला वाटाला या पाला तर बोलताला बोलताला आता बळा ताईने मला नाव घ्यायला सांगितलंय आणि नाव कोणाचं घ्यायचं आहे कोकणची कला याच्यावरून आणि नाव घ्यायचं आहे सोहम संदेश गोरगळे बरोबर ना ताई घरी गेले की काय आता माझं नाव फुकट जायचं नाव घेते कोकणी परशुरामाला कोकणात रंगली ही नमन कला कोकणी परशुरामाला कोकणात रंगली ही नमन कला वंदन करुणी नटेश्वराला आशिष दे सोहम बाळाला हे पहा दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी प्रबोधनकार ठाकरे हॉल बोरिवली येथे श्री नवलाई नवयुवक नमन मंडळ यांचे बहुरंगी नमन साई ओंकार पड्यार अभिषेक भातडे साईराज शिंदे तर सर्वांनी ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा धन्यवाद आपल्या समोर सुरू असलेल्या या कार्यक्रमाला बक्षीस रमेश तानाजी गोरपे राणा कडपुडे लातूर यांकडून आधी छोटी राधा तिचं नाव आहे गोपी गावडे यासाठी 501 रुपया पृथ्वी विकास दिगंबर राणा गुहागर इकडून ओवीसाठी 200 रुपये हर्षद वसुरत यांकडून 200 रुपये आले ब्रह्मपुरी ग ब्रह्मदेव इंद्र शंकर आले क्षीरसागरी ग कौशलाचा तो मातेला विघ्नय आले आरे ग कौशलाचा तो मातेला विघ्ने आले आरे ग आठ मारली धरणी रे आले ब्रह्मपुरी ग
बाजार जायला फार उशीर झालाय बघा. चला लवकर जाऊया. दादाला माळाची आरोळी द्या बघू. अरे मावते दूध घ्या दूध. गावाकोण मध्ये आला. मावशे मारू का मी पण. नको नको काय मारू नको. तुला बाजारी जाता येणार नाही बघ. अरे का रे. अगं आमचा देवांचा हुकूम आहे का. असं म्हणताय. अगं पोरीनो आपण देवांना शरण येऊया. जानकीबाई रत्न गावडे हिच्या स्मरणार्थ देणार. स्मरणार्थ ओवी हिच्यासाठी 300 रुपये. तसेच प्रणव उप बबलू डांगे 200 रुपये. लोकेश विधी तेजल स्वामी संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपये. विनायक